बंधूंनो नमस्कार. एक धक्कादायक बाब समोर आली. राहुल गांधींनी परदेशात असताना सावरकरांविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य केलं होतं. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात मागणी केली होती, याचिका केली होती. आणि त्या याचिकेला राहुल गांधींच्या भाषणाची सीडी आणि ज्या युट्यूब चॅनलवर ते भाषण होतं त्याची लिंक हे सगळं दिलं होतं. आणि ज्या न्यायालयात ते सादर केलं, खालच्या न्यायालयात, तिथे न्यायालयाने स्वतः ते तपासलं आणि मग न्यायालयाच्या लक्षात आलं की प्रथमदर्शनी अवमानकारक वक्तव्य झालंय असं दिसतं, त्यामुळे गुन्हा दाखल करावा. त्यामुळे मग राहुल गांधीवर गुन्हा दाखल झाला. काल परवाच कधीतरी अशी एक आश्चर्यकारक बाब समोर आली की आता खटला चालवायचा, तर पुरावा म्हणून जी सीडी जोडली होती ती न्यायालयात तपासली गेली असता ती ब्लँक निघाली. म्हणजे खालच्या न्यायालयात पुरावा म्हणून दिली तेव्हा न्यायालयाने ती बघितली, तो व्हिडिओ बघितला आणि प्रथमदर्शनी अवमानकारक वक्तव्य यांनी केलंय त्यामुळे गुन्हा दाखल झाला पाहिजे, न्यायालयाचं मत झालं, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. आता खटला चालवताना ती सीडी चालवून पाहिली तर ती ब्लँक निघाली. बरं, ह्या संपूर्ण कालावधीत ती सीडी न्यायालयाच्याच ताब्यात होती, राहुल गांधींच्या किंवा सात्यकी सावरकरांच्या किंवा त्यांच्यापैकी कुणाच्या तरी वकिलाच्या नव्हती, सरकारी वकिलाच्याही ताब्यात नव्हती, न्यायालयाच्याच ते ताब्यात होतं ते सगळे पुरावे. आणि आश्चर्य आहे की नाही? पण काय आहे ना की इथे दोन गोष्टी पुन्हा पुन्हा मी जे सांगत असतो ना की सरकार कुठल्याही पक्षाचं असो, सिस्टीम पुरोगाम्यांच्या हातात आहे हे पुन्हा सिद्ध होतं. आणि दुसरं, लोकशाहीचं वैशिष्ट्य की एखादा पुरावा किंवा पुरावा म्हणून वापरता येण्यायोग्य अशी सीडी जर एखाद्या पक्षकाराकडून हरवली असती तर त्याचे काय हाल झाले असते. आणि आता न्यायालयाच्याच मुद्देमाल कक्ष का जे काय म्हणतात तिथनं ती गायब झाली असेल तर मग याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर कोणीच नाही. हेच लोकशाहीचं वैशिष्ट्य.